झाली तेव्हा जिजा सोलापूरमध्ये आले होते. माझ्या वस्तीमध्ये ते आले होते आणि मग त्यावेळेला जिजांच्या हस्ते PhD नंतरच्या सत्काराचा माझा फोटो आहे सर, तो आज सुद्धा मी जपून ठेवलाय. आणि जिजांनी खूप प्रेरणा दिली आम्हाला लढण्याची. मग त्याच्यानंतर राजकारणात काय यावं वाटतं? म्हणजे राजकारणातला तुम्ही पहिला पक्ष तुम्ही काँग्रेस निवडला की त्याच्या आधी पण राजकीय? खरं तर सर मला राजकारणात यायचंच नव्हतं. बरं. मला म्हणजे तुम्ही माझ्या 12वीच्या बोर्डात आल्यानंतरच्या मुलाखती बघा की मी तेव्हा स्पष्ट सांगत होते की मला कलेक्टर व्हायचं आहे. बरं. बोर्डात आले होते, शिकायचं होतं आणि मग त्यावेळेला की लोकांचं आयुष्य बदलायचं असेल तर प्रशासकीय सत्ता हातात असावी लागते. त्यामुळे मग आपण शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे आणि प्रशासकीय अधिकारी बनलं पाहिजे, हे स्वप्न होतं. परंतु मी म्हणलं ना की कधीकधी तुमच्या हातापायांच्यामध्ये जर जबाबदाऱ्यांची जोखडं जास्त असली ना तर एकटं पळताना माणूस खूप वेगाने पळू शकतो. पण सगळ्या कुटुंबाला सोबत घेऊन पळत असताना, कुटुंबातली मोठी मुलगी म्हणून ती जबाबदारी असताना त्यावेळेला मात्र थोडासा तिथं मला काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागला. कला शाखेतनं शिक्षण घेतलं, BA इन इंग्लिश लिटरेचर, MA इन इंग्लिश लिटरेचर, सेट नेट PhD केली आणि मग त्यावेळेला वाटलं की ठीक आहे, मग कलेक्टर नाही बनता आलं तर मग आपण प्राध्यापिका बनूयात. मग त्यावेळेला प्रणितीताई शिंदेंच्या मी सहवासामध्ये होते. जाईजुई विचारमंच, अगदी त्या आमदार होण्याच्या आधीपासून मी त्यांच्यासोबत काम करत होते. आणि मग एक दिवस त्यांनी अशाच पद्धतीनं मला विचारलं 2014ला की शहर अध्यक्षपदाची जबाबदारी घेणार का, महिला शहर अध्यक्षपदाची. मान्य सुशीलकुमारजी शिंदे साहेबांनी ती संधी दिली, प्रणितीताईंनी संधी दिली. 1.5 वर्ष काम केलं सर काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदाचं. प्रणितीताईंच्या म्हणजे शहर अध्यक्ष होण्याच्याही आधी आणि नंतर सुद्धा त्यांच्यासोबत खूप काम केलं. त्यांच्या निवडून आणण्याची जबाबदारी घेणं असेल, समाजामध्ये अनेक ठिकाणी प्रचार सभा घ्यायचं असेल, अशा सगळ्या गोष्टी केल्या.